नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाचे अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण. हे जे सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहे याला PYQ चा बेस सुद्धा आहे. PYQ चा अभ्यास केल्यानंतर आलेले हे प्रश्न आहेत, याला सगळ्यांनी सॉल्व करायचं आहे. लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. ओके, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या प्रश्न उत्तरांना. बघूया पहिला प्रश्न. ठीक आहे, सगळ्यांना दिसतोय व्यवस्थित प्रश्न? तुम्ही तुमचे उत्तर ऑफलाईन कमेंट करून देऊ शकतात. कमेंट बॉक्स चेक केला जातो, तुम्ही काय आन्सर केलेले हे बघितले जातात. ठीक आहे, तर तुम्ही याचं आन्सर केला तरी चालणार आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे बघा, दिसतोय सगळ्यांना. मानवी डोळ्यात कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? आपल्या डोळ्यामध्ये जे किरण येत आहे, जे लाईट्स येत आहे, त्याला कंट्रोल करण्याचं कार्य कोणाकडे असतं बरं? तर बघा तिथे दिलंय कॉर्निया, आयरिस, प्युपिल आणि रेटिना. तर हे सर्व दिले आहे, हे डोळ्याचे पार्ट्स आहेत, भाग आहेत. ओके, तर खूप जास्त प्रकाश जेव्हा तुमच्या डोळ्यावर येतो तेव्हा तुम्ही बघा डोळे बंद करतात, असे बारीक डोळे करतात. आणि जेव्हा काहीच तुम्हाला दिसत नाहीये, प्रकाशच नाहीये तिकडे, तेव्हा तो एकदम म्हणजे आपोआपच तुमचे डोळे मोठे होतात आणि तुम्ही बघायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तर हे सर्व कोण घडून आणतं? काय आन्सर येऊ शकतं? याचा आन्सर येणार आहे पर्याय नंबर 2, आयरिस. ठीक आहे, आयरिस काय काम करतं? तर हे बघा आयरिस कुठे आहे हे बघा, याप्रमाणे तुम्हाला इथे आयरिस दाखवलेल्या आहे. आता इथे तुम्हाला जे लेन्स दिसतात त्याच्या बाजूचा जो हा भाग आहे तो आयरिसचा भाग आहे. आयरिसचं काम काय आहे? जेव्हा खूप जास्त प्रकाश तुमच्या डोळ्यावर येत असेल तेव्हा आयरिस आपली साईज कमी करून घेतात, म्हणजे त्या प्रकाशाला ते काय करतात? कंट्रोल करतात, डोळ्यात येऊ देत नाही, नियंत्रण करण्याचं काम करतात. आणि जेव्हा कमी प्रकाश असेल त्यावेळेस ते काय करतात? त्याची जी साईज आहे ती एक्सपांड करतात. का? की तुम्हाला जास्तीत जास्त दिसावं म्हणून. ठीक आहे, तर हे डोळ्याचे तुम्हाला पार्ट्स दिलेले आहे. हा आहे कॉर्निया. कॉर्निया काय आहे? डोळ्यातील फुगीर भाग. ठीक आहे, हा जो डोळ्यातील फुगीर भाग आहे याला कॉर्निया म्हटलं जातं. म्हणजे काय बोललं जातं? याला दृष्टीपटल बोललं जातं. ठीक आहे, पारपटल बोललं जातं. ठीक आहे, काय बोललं जातं? पारपटल. दृष्टीपटल आपला रेटिना आहे. दृष्टीपटलला आपण काय बोलतो? रेटिना बोलतो. आणि हे झाले आपले ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व काय काम करतात बरं? ठीक आहे, ऑप्टिक नर्व काय काम करतात? तुम्ही ज्या गोष्टी बघत आहेत तर त्याचं ज्ञान मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोण करतं? ऑप्टिक नर्व करत असतात. ठीक आहे, समजलं असेल तर पटकन सेशन लाईक करायचंय, लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा स्कर्वी हा एक आजार आहे, रोग आहे. तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? हा प्रश्न कशातून आलाय तुम्हाला? जीवशास्त्र. ठीक आहे, जीवशास्त्रातून तुम्हाला पोलीस भरतीला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. बघा वॅकन्सी कधीही येऊ, तुम्हाला अपडेट जी इन्फॉर्मेशन आहे ती कधीही कळो, पण त्याच्या आधी ती इन्फॉर्मेशन की आता तुमची भरती होणार आहे, इतकी वॅकन्सी आली आहे, हे माहिती पडण्याच्या अगोदर तुमचा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे आणि तुम्ही रिव्हिजनला लागले पाहिजे, है ना. त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त जे काही PYQ असतील, जे काही टॉपिक तेव्हा विचारले गेलेले आहेत, असे काही टॉपिक आहे की ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत, त्याला पहिले अभ्यासा. ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉपर अभ्यास करतात, प्रॉपर सिलेबसने जातात, तर कुठलाही क्वेश्चन तुमच्यासाठी नवीन नसतो. तुम्हाला त्याची भीती नाही वाटत आणि तुम्ही त्याला छान सॉल्व्ह करू शकतात. ओके, तसंच बघा जीवशास्त्राचे तुम्हाला सामान्य विज्ञानातले जास्त प्रश्न पोलीस भरतीला येतात. जीवशास्त्र इथे 90% वेटेज ठेवतो. ठीक आहे, जसं रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र सुद्धा आहे, पण त्यामध्ये जे प्रश्न आहे ते कमी जास्त होत असतात. ओके, ठीक आहे, तर स्कर्वी हा जो आजार आहे तो अजीवनसत्व ब, क, ड कशाने होणार आहे? पर्याय नंबर 3, क जीवनसत्वाच्या अभावे स्कर्वी नामक रोग तुम्हाला होतो, अभाव हा होतो. ठीक आहे, आता अजीवनसत्वाच्या अभावे होणारा आजार कोणता आहे? रात आंधळेपणा. ठीक आहे, रात आंधळेपणा. ब जीवनसत्वामुळे होणारा आजार आहे बेरी. बघा याच्यावर तुमचे क्वेश्चन याच्यात जाणार नाही. तुम्हाला जर विटामिन विचारले गेले तर फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल असे विटामिन विचारले जातील किंवा त्याच्या अभावे होणारे रोग विचारले जातील, इतकंच. ठीक आहे, ड जीवनसत्वाच्या अभावे होतो मुडदूस. ओके, लक्षात आलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. ठीक आहे, आता टॉक्झिकोलॉजी म्हणजे काय? टॉक्झिकोलॉजी कशाशी संबंधित आहे? टॉक्झिकोलॉजी म्हणजे काय? क्वेश्चन कशातून आलाय? तुम्हाला व्यवस्थित हे कळायला हवं की प्रश्न कशातून आलाय, हे टॉपिक काय आहे, जीवशास्त्र, रसायन, भौतिक, आरोग्य,
ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक आहे शोधशास्त्रज्ञ. ठीक आहे, शोधशास्त्रज्ञावरही प्रश्न विचारले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं जे काहीच विद्यार्थ्यांना माहिती असतं आणि मला असं वाटतं की 95% लोकांना नाही माहिती की सामान्य विज्ञानामध्ये अजून काय इन्क्लूड आहे जे पोलीस भरतीला विचारलं जातं. तो टॉपिक काय, त्या टॉपिकचं नाव काय आहे. टॉक्झिकोलॉजी हे कशाशी संबंधित आहे, सायन्सशी संबंधित आहे. ओके, इथपर्यंत माहिती आहे. पण सामान्य विज्ञानामध्ये जसं जीवशास्त्र आहे, रसायन आहे, कुठे तुम्ही याच्याबद्दल ऐकलं का नाही. म्हणजे एक वेगळा क्रायटेरिया आहे याचा, एक वेगळा विभाग आहे याचा. म्हणजे काय, वैज्ञानिक विषयांची शास्त्रीय नावे. काय म्हणणार तुम्ही, वैज्ञानिक विषयांची शास्त्रीय नावे. ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला रक्ताचा अभ्यास, हृदयाचा अभ्यास, किडनीचा अभ्यास, मेंदूचा अभ्यास सगळं विचारलं जाईल. त्याच पद्धतीने इथे विचारले टॉक्झिकोलॉजी. टॉक्झिकोलॉजी म्हणजे काय, चामडे व त्वचा, अनुवांशिकता, विष यापैकी नाही. ज्याला आन्सर येत असेल त्यांनी कमेंट करून नक्की आपलं आन्सर द्यायचंय. चुकलं तरीही चालणार आहे, पण तुम्ही ऍक्टिव्ह राहा. तुम्ही जर ऍक्टिव्ह असाल, आन्सर देण्याचा प्रयत्न कराल तर हे कायम तुमच्या लक्षात राहण्यासारखं आहे. ठीक आहे. टॉक्झिकोलॉजी म्हणजे काय, विषाचा अभ्यास. विषाबद्दल जर काही स्टडी होत असेल, वेनम जसं बोलतो आपण, सापाचं काय असतं, विष, वेनम, त्याबद्दल जर काही स्टडी होत असेल तर ते कशात जाणार, टॉक्झिकोलॉजी मध्ये जाणार. चामडे व त्वचेचा जर काही अभ्यास असेल, काही स्टडी होत असेल तर ते डर्मॅटोलॉजी मध्ये जाणार. अनुवांशिकता इथे म्हटलं म्हणजे हे जेनेटिक्स अँड हेरिडिटी मध्ये जाणार. मग यामध्ये तुम्हाला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणजे अनुवांशिकतेचा शोध कोणी लावला हे सुद्धा विचारलं जाईल. ओके, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. चला, आता हा क्वेश्चन आला आहे तुमचा कशातून, तर मोजमापन चॅप्टर मधून. याचा आन्सर काय येऊ शकतं, मोजमापन. आता वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो. ठीक आहे, विंड प्रेशर कशात मोजलं जाणार. ठीक आहे, जूल, एम्पियर, वॅट, नोट्स. काय येणार आहे आन्सर, एक तरी आन्सर तुम्ही करा. ठीक आहे, जूल कशाचं एकक आहे, एम्पियर कशाचं एकक आहे, वॅट कशाचं एकक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. मोजमापन यामध्ये आपण सगळ्या एककांचा अभ्यास करतो. एकके मीन्स काय असतं, एकक म्हणजे युनिट असतं. सगळ्या युनिटचा अभ्यास म्हणजे जे काही विश्वात गोष्टी आहेत त्या प्रत्येकाचं मोजमापन असतं. प्रत्येक गोष्टीला एक प्रॉपर मेजरमेंट असतं. मग ते तुमचं वजन असू द्या, तुम्ही ज्या ठिकाणी जात आहे तिथलं अंतर असू द्या. ठीक आहे, सगळ्या गोष्टीला काय आहे, मेजरमेंट आहे. वेळेचं सुद्धा एकक सेकंद आहे. त्याच पद्धतीने विंड प्रेशर म्हणजे वाऱ्याचा जो वेग आहे हा तुम्ही कशात मोजणार हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे याचा आन्सर. ठीक आहे, चला तरी पण मी तुम्हाला लास्टला हे आन्सर नक्की देईल. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षण पेशी म्हणतात. ठीक आहे, संरक्षण जसं की सैनिक असतात है ना, सैनिक काय करतात, आपलं रक्षण करतात. ते बिचारे काय करत असतात, लढत असतात. तेव्हा आपण इकडे सुखात आहे, हो की नाही. तर अशाच आपल्या शरीरामध्ये पण जर काही रोगजंतू प्रवेश करत असतील आणि ज्याच्याने आपल्याला इन्फेक्शन होत असेल, आजार होत असतील, तर त्यापासून वाचण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही सैनिकी पेशी असतात. कोणत्या आहेत मग त्या, तर पांढऱ्या रक्तपेशी, ज्याला तुम्ही WBCs म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला, WBCs. आपलं रक्त कशाने तयार झाले बाळांनो, रक्त हे कशाने तयार होतं, तर रक्तपेशींपासून. मग रक्तपेशी तुम्ही म्हणाल मॅडम कोणत्या प्रकारच्या आहेत, तर बघा RBCs म्हणजे रेड ब्लड सेल, WBCs व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट म्हणजे काय, रक्तपट्टिका किंवा तुम्ही त्याला रक्तबिंबिका म्हटलं तरी काही हरकत नाही. आता RBCs जे आहे त्या 120 दिवस जगतात. WBCs जे आहे ते 3 ते 4 दिवस जगतात. ओके, RBCs ज्यांचं विघटन झाल्यानंतर बिलिरुबिन तयार होतं, याचं विघटन यकृतामध्ये होतं. ओके, तर WBCsचा जर तुम्ही विचार केला तर 3 ते 4 दिवसच जगतात. का, कारण ह्या रोग जंतूशी फाईट करत असतात. आपली इम्युन सिस्टीम मध्ये ना रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढावी यासाठी ह्या काय करत असतात, फाईट्स करत असतात. ह्या WBCsचे किती टाईप असतात, कोणाला माहिती आहे का, WBCsचे टाइप्स. WBCs म्हणजे काय, व्हाईट ब्लड सेल. ओके, मग ह्याचे टाईप किती आपल्या शरीरामध्ये, पांढऱ्या रक्तपेशी, यांनाच सैनिकी पेशी म्हणतो है ना. पांढऱ्या रक्तपेशींनाच आपण सैनिकी पेशी बोलतो. याचे टाईप किती आहे, तर ह्याचे 5 प्रकार आहे. काय आहे बाळांनो, 5 प्रकार आहे. त्या 5 प्रकारामध्ये कण असलेल्या आणि कण नसलेल्या असे 2 प्रकार पडतात. हे बघा, पहिले काय आहे, कण असलेले. मग तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही 5 कसं सांगितलं, मग कण असलेले आणि कण नसलेले. ओके, आता कण असलेल्यांमध्ये 3 प्रकार येतात.
एक पहिला प्रकार त्याचा काय आहे, न्यूट्रोफिल. ठीक आहे, न्यूट्रोफिल. नंतर काय येणार त्याचं, बेसोफिल. आणि थर्ड वन काय येणार, इओसिनोफिल्स. ओके, हे काय येणार, ह्याचे 3 प्रकार येणार. आणि कण नसलेले म्हणजे काय बघा, अशा पद्धतीच्या पेशी आहे. आता इथे कसं आहे, या पेशी याच्यामध्ये असे बारीक छोटे छोटे कण आहे, म्हणून यांना कण असलेले म्हटलं आपण. आणि काही अशा पेशी आहे की ज्यांच्यामध्ये फक्त काय, केंद्रक प्रेझेंट आहे. काय आहे, केंद्रक म्हणजे काय, न्यूक्लियस आहे. तर ह्याचे पडतात 2 प्रकार. पहिला प्रकार काय आहे, मोनोसाइट्स. आणि दुसरा काय आहे, लिम्फोसाइट्स. मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. लक्षात आलं. बघा, एका प्रश्नावरनं तुम्हाला भरपूर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, जे तुम्हाला पेपरला कामात येणार आहे. ठीक आहे, तर ह्या प्रत्येकाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तुम्हाला प्रकाराबद्दल प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आता कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये, है ना, कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा वापर करतात. तर बघा, हा क्वेश्चन PYQ आहे, 24 ला विचारलेला प्रश्न आहे. याच्यावरती जसं की गॅमा किरणांबद्दल बरेच प्रश्न आलेले, त्यापैकी एक हा पण क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता इथे दिलेला आहे अल्फा, बीटा, गॅमा आणि युव्ही रेज. ठीक आहे, युव्ही रेज पण सांगितलेला आहे, अल्फा, बीटा अँड गॅमा पण सांगितलेला आहे. ठीक आहे, मग अल्फा, बीटा आणि गॅमा याच्यापैकी कोंबच फुटायला नको असा प्रश्न, असं काय असेल, कोंबच फुटायला नको म्हणून त्याचा मारा केला जातो, असं काय असेल. हा क्वेश्चन तुम्हाला आलेला क्वेश्चन आहे. काय येईल आन्सर, तुम्ही कमेंट करून आन्सर नक्कीच देऊ शकतात. ठीक आहे, आणि फक्त सेशन बघायचं नाहीये, सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करून घ्यायचं आहे. आन्सर काय येईल, गॅमा किरण. ठीक आहे, पर्याय नंबर 3 योग्य. बघा, गॅमा किरण सगळ्यात हलके किरण आहे, म्हणजे यांचं वस्तुमान 0 आहे. वस्तुमान कसं आहे यांचं, गॅमा कणांचं, यावरही प्रश्न तुम्हाला लास्ट एक्झाम जेव्हा झाली पोलीस भरतीची विचारलं गेलं आहे. लास्ट टाइम आलेले हे क्वेश्चन आहेत. जर गॅमा किरण असेल तर ह्याचं जे वस्तुमान असतं, ठीक आहे, वस्तुमान याचं 0 आहे. वस्तुमान काय आहे, 0. पण आपण जे बोलतो भेदक क्षमता, ठीक आहे, गॅमा किरणांची जी भेदक क्षमता आहे, ठीक आहे, ती किती आहे, सर्वात जास्त आहे. काय आहे, सर्वात जास्त. कोणापेक्षा जास्त आहे, अल्फा आणि बीटा पेक्षा जास्त आहे. त्यानंतर ह्याच्यावर विचारलं गेलं होतं प्रभार. ठीक आहे, आता मला सांगा, प्रभार म्हणजे काय. प्रभार म्हणजे चार्ज. प्रभार म्हणजे काय, चार्ज. चार्ज म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. मग गॅमा किरणांवर कोणता चार्ज असतो, बीटावर कोणता असतो आणि अल्फावर कोणता असतो. काय वाटतं तुम्हाला, याबद्दलचे क्वेश्चन बघितलेत की नाही. आय थिंक तुम्ही बघितलेच असणार आहे, है ना. आता प्रभार रहित कोण आहे, तर प्रभार रहित गॅमा आहे. ठीक आहे, गॅमाला काय म्हणणार, प्रभार रहित, म्हणजे ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे. ठीक आहे, बीटा मध्ये काय आहे आणि अल्फा मध्ये काय आहे, तर अल्फा जो आहे हा धन प्रभारित आहे. अल्फा काय आहे बाळांनो, धन प्रभारित, आणि बीटा काय आहे, ऋण प्रभारित. लक्षात आलं. समजलं असेल तर पटापट फास्ट सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचे. सेशनला प्रत्येकाने लाईक करायचं आहे. तुम्ही जेवढे प्रेझेंट आहे प्रत्येकाने सेशनचे लाईक करायचं आहे. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या त्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करा जे यावेळेस पोलीस भरतीची तयारी करत आहेत. ओके, आता बघा, जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले. ठीक आहे, आता हा प्रश्न तुमचा शोधशास्त्रज्ञातून आहे. कशातून आहे, शोधशास्त्रज्ञ. मग जगातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी कुठे केली, कोणी केली. क्रिस्टन बॅनॉट, जेम्स लीड, वेणुगोपाल इंथोवेन. ठीक आहे, कोणी केली बरं. एकदम सोपा बेसिक क्वेश्चन आहे. जो विद्यार्थी अभ्यास करतो आहे आणि ज्याला हे माहिती आहे त्याच्यासाठी हा क्वेश्चन बेसिक आहे किंवा सोपा आहे. पण जे नवीन स्टुडंट आहे, फ्रेशर्स आहे, जो फर्स्ट टाइम पोलीस भरतीसाठी ट्राय करत आहे, त्यांच्यासाठी हा क्वेश्चन न्यू नाहीये, है ना. का बरं दोघांसाठी पण प्रश्न नवीन नव्हता, कारण आपण ह्याच्याबद्दल आपल्या 10th लेवल पर्यंत जे सायन्स शिकलो आहे त्यामध्ये हे वाचलं आहे. वाचलंय की नाही. जो विद्यार्थी पोलीस भरतीची ऑलरेडीच तयारी करतोय त्याच्यासाठी हा प्रश्न खूप सोपा पण आहे. पण जे विद्यार्थी न्यू आलेले आहेत, फ्रेशर्स आहेत, त्यांनी हा क्वेश्चन कुठेतरी वाचलेला आहे. खूप जास्त नवीन तुमच्यासाठी हा नाहीये. म्हणजे आन्सर काय येईल सांगा आता. पर्याय नंबर
दुसरा योग्य क्रिस्टन बॅनोट. ठीक आहे, हे जे शास्त्रज्ञ होते यांनी जगामध्ये सगळ्यात पहिले, ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये दोन तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, एक तर जगात एक तर भारतात. तुम्हाला असंही विचारलं जाईल की भारतामध्ये कोणी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी केली सगळ्यात आधी, तर ती केली होती वेणुगोपाल ह्या शास्त्रज्ञाने. जर भारतातील विचारलं गेलं तर वेणुगोपाल, आणि जगातील विचारलं गेलं तर क्रिस्टन बॅनोट. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटामिन B12 जीवनसत्वाचा घटक आहे. ठीक आहे, विटामिन B12. तुम्हाला विटामिन्स वरती बरेच प्रश्न येण्याची शक्यता आहे, नेहमी आलेले आहे. PYQ मध्ये जर तुम्ही स्टडी केला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला विटामिन्स बद्दलचे प्रश्न विचारले आहेत, है ना. काय येऊ शकतं, विटामिन B12. B12चं रासायनिक नाव, त्याच्यापासून सुरुवात करायची. आन्सर इथे येणार आहे पर्याय नंबर दुसरा योग्य, कोबाल्ट घटक. काय येईल, कोबाल्ट घटक. कोबाल्ट घटक कोणामध्ये आहे, सायनोकोबाल्मिन यामध्ये. ठीक आहे, सायनोकोबाल्मिन काय आहे, याचं रासायनिक नाव सायनोकोबाल्मिन. सायनोकोबाल्मिन हे B12 चे काय आहे, रासायनिक नाव आहे. काय आहे, रासायनिक नाव. लक्षात आलं. आता सायनोकोबाल्मिन हे मेदात विद्राव्य आहेत. काय आहेत, मेदात विद्राव्य. तुम्ही म्हणाल मॅडम सगळे बी जे आहेत, सगळे बी विटामिनचे घटक पाण्यात विरघळतात, मग हा एकमेव का बरं मेदात विरघळतो. ठीक आहे, तर ह्यामध्ये अपवाद आहे. जेवढं पण B12 आहे, ठीक आहे, विचार जर तुम्ही केला तर बी कॉम्प्लेक्स म्हणा तुम्ही, बी कॉम्प्लेक्स म्हटलं जातं, कारण किती विटामिन आहे याच्यामध्ये, 8 प्रकारचे जीवनसत्व म्हणजे विटामिन आहे. जसं B1 आहे, B3 आहे, B7 आहे, B5 आहे, B6 आहे, B9 आहे. ठीक आहे, तर हे सर्व काय झालं, बी कॉम्प्लेक्स. तर हे सगळे बी कॉम्प्लेक्स काय होते, वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबलचा अर्थ काय होतो, जे पाण्यात विद्राव्य आहे. काय आहे, पाण्यात विद्राव्य. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये याचं कितीही प्रमाण वाढलं तरी सुद्धा तुम्हाला त्रास होत नाही, कारण हे वॉटर मध्ये आहे, पाण्यामार्फत शरीराच्या बाहेर ते निघून पण जातं. पण याच्यापैकी एकमेव असा आहे जो आहे B12, ज्याच्यामध्ये आहे कोबाल्ट घटक, हा मेदात विरघळतो, म्हणून आपण लिहिलं मेदात विद्राव्य. ओके, लक्षात आलं डिफरन्स. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात. मानवी गुणसूत्रातील अशा किती जोड्या आहेत जे लिंग गुणसूत्राच्या जोड्या आहे. 1, 2, 22 आणि 46. एकदम सोपा आणि बेसिक क्वेश्चन आहे. हा प्रश्न तुम्हाला कशातून आलेला आहे, जीवशास्त्रामधून. ठीक आहे, प्रजनन संस्था यामधील आलेला प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुणसूत्रांची संख्या, लिंग गुणसूत्रे, ठीक आहे, हे सर्व शिकायला मिळतं. ओके, मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या. तर जोडी विचारलेला आहे तुम्हाला, एक सिंगल क्रोमोझोम म्हणजे सिंगल गुणसूत्र नाही विचारले. पेयर मध्ये, पेयर म्हणजे पहिलेच 2 आहेत, तर ह्या दोघांची जोड्या आहेत का अजून, वेगवेगळ्या जोड्या आहेत का, नाही. तर किती आहे, फक्त एकच जोडी आहे, म्हणजे पर्याय नंबर पहिला योग्य. बोला समजलं का नाही. मला आन्सर करायचंय सगळ्यांनी, फक्त लेक्चर बघायचं नाहीये. तर तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या आन्सरच्या असल्या पाहिजे, त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर आलं पाहिजे. काही क्वेरीज आहे, काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही सांगू शकतात, किंवा सायन्सचा पोलीस भरतीसाठी तुम्हाला काय टॉपिक अभ्यासायचा आहे ते देखील तुम्ही सांगा. त्याच्यावरती सुद्धा टॉपिक नुसार क्वेश्चन आन्सर घेतले जातील, किंवा एखादी कन्सेप्ट असेल जी कन्सेप्ट नाही समजते तर ती सुद्धा क्लिअर केली जाईल, जसं तुम्हाला हवं आहे तसं. ठीक आहे, युट्यूब पूर्ण आम्ही तुमच्या हातात देतो. तुम्हाला जे हवं असेल, जो टॉपिक क्लिअर नाही होत आहे किंवा एखाद्या टॉपिकवर किती अभ्यास करूनही 50% सुद्धा PYQ नाही सॉल्व्ह केले जात आहे असे टॉपिक तुम्ही सांगू शकतात. आता बघा, गुणसूत्रांची संख्या किती असते शरीरामध्ये, गुणसूत्रांची संख्या. तर गुणसूत्रांची संख्या आपल्या शरीरात 46 असते, पण गुणसूत्रे हे जोडीने असतात. ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये सेकंड पॉइंट काय लिहाल तुम्ही, गुणसूत्रे कसे असतात, जोडीने असतात. कसे असतात गुणसूत्रे, जोडीने असतात. मग ते पेयर फॉर्म मध्ये जेव्हा गेले तर 46 चे झाले 23. ओके, मग आता हे 23 जे आहे ते स्त्रीमध्ये पण आहे, पुरुषामध्ये पण आहे, पण एक लिंग गुणसूत्राची जोडी वेगळी असते. एक लिंग गुणसूत्राची जोडी स्त्री व पुरुषामध्ये वेगळी असते. गुणसूत्राची जोडी
कशी असते बाळांनो? वेगळी असते. वेगळी असते म्हणजे कशी असते? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्त्रीमध्ये XX अँड पुरुषाचा विचार केला तर एक्स आणि वाय ही काय झाली? स्त्रीमध्ये एकच जोडी आहे म्हणजे जोडी एकच झाली, पुरुषामध्ये पण एकच जोडी झाली. आता ह्याच्यातले एकच त्यांचे वेगवेगळे आहे, पण बाकीचे जे 22 गुणसूत्र आहे हे काय आहे? सेम आहे. कसे आहे? सेम आहे, सारखे आहे. हे 22 गुणसूत्र आपला कलर, आपली उंची, आपली गुणवत्ता, आपला आवाज, आपली हुशारी, बुद्धिमत्ता हे सगळं आई वडिलांसारखं ठरवणारे हे आपले 22 गुणसूत्र आहे. कारण 22 स्त्री व पुरुषामध्ये सेम असतात. ओके. त्यानंतर जो एक आहे तो फक्त येणाऱ्या बाळाचं फिटसचं लिंग ठरवायचं काम करत असतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला छान पद्धतीने समजलं आहे. ओके. चला पुढचा प्रश्न आहे. पटापट सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करायचे, प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. ओके. आता बघा, प्रथिन संश्लेषणाचा नियंत्रक म्हणून खालीलपैकी कशाचा उल्लेख करता येईल? प्रोटीन काय होत आहे? प्रथिन संश्लेषण होत आहे, प्रथिन संश्लेषण केलं जात आहे, तर त्याला कंट्रोल कोण करतं, त्याचा नियंत्रक कोण असतं हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. RNA, tRNA, mRNA. तर प्रथिन संश्लेषणाचा नियंत्रक म्हणून काम कोण करतो? ठीक आहे. काय येऊ शकतं याचा आन्सर? सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं एक अजून क्वेश्चन बाकी आहे ज्याचं आन्सर तुम्ही लावायला सांगितलं होतं मी की आन्सर तुम्ही द्या मला. ठीक आहे. बघा, जूल मध्ये काय मोजलं जातं? जूल मध्ये मोजली जाते ती असते ऊर्जा. ठीक आहे. एम्पियर मध्ये विद्युत धारा. ओके. वॅट मध्ये शक्ती. मग नोट्स मध्ये काय मोजतात हे तुम्ही मला सांगायचंय. ठीक आहे. वाऱ्याचा वेग नोट्स मध्ये मोजता येईल का? आणि आला तर तो कसा? ठीक आहे. चला लास्ट वन, शेवटचा प्रश्न. प्रथिन संश्लेषणाचा नियंत्रक म्हणून काम करणारा कोण आहे? DNA आहे. कोण आहे? DNA आहे. ठीक आहे. कसं काय DNA इथे आपला आन्सर येऊ शकतं? कारण बघा, DNA जो आहे हा कुठे असतो? केंद्रकामध्ये असतो. केंद्रकामध्ये कोण आहे? DNA आहे. आणि आपल्या पेशी द्रव्यामध्ये हे काय आहे? पेशी द्रव्य. जे द्रव्य केंद्रकाच्या बाहेर पूर्ण पेशीमध्ये जे फ्लुइड आहे त्याला पेशी द्रव्य म्हणतात. या पेशी द्रव्यात असतो RNA. ठीक आहे. तर हा जो mRNA आहे, mRNA ला काय म्हणणार तुम्ही? मेसेंजर RNA. DNAच्या धाग्यावरची माहिती घेऊन RNA कडे येतो, त्यानंतर ट्रान्सफर RNA ही माहिती देतो आणि नंतर रायबोझोमल RNAच्या हेल्पने काय होतं? इथे पूर्ण मोठी प्रक्रिया आहे प्रोटीन सिंथेसिसची, ती इथे केली जाते. मग याचा नियंत्रक म्हणून कोण येईल? तर अशा पद्धतीचं आजचं आपलं लेक्चर संपलेलं आहे. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सगळ्यांनी काय करायचंय? सर्वप्रथम टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं ऍप सुद्धा आहे. ऍप मध्ये तुम्हाला ह्या डेलीच्या ज्या PDF असतात त्या मिळून जाईल. जे पण लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर घेतलं जातं त्या सगळं प्रत्येक लेक्चरची जी PDF आहे ती ऍप मध्ये असते. मग लेक्चर कुठलंही असो, जसं की रिझनिंगचं, जीकेचं, मॅथ्स, सायन्स जेही असेल ते सगळं तुम्हाला मिळतं ऍपवर. म्हणून ऍपला लवकर डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. ज्याच्याने तुमचं स्टडी मटेरियल वाढतं. ठीक आहे. लेक्चर आवडल्यास लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त या लेक्चरला शेअर करायचं आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.